मैत्रिणो, आज मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे। ती अजिबात व्हिडिओ स्किप न करता बघा, खरंच खूप तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे। बाळाला जन्मतः आपण साधारणतः आपल्याला 6 महिन्यापर्यंत पाणी द्यायचं नाहीये आणि बाळाला फक्त आईचं दूध द्यायचं आहे, पण 6 महिन्यानंतर पूरक आहार देतो, पण त्यामध्ये आपल्याला विशेषतः बाळाला 1 वर्षापर्यंत मीठ द्यायचं नाही आहे। आणि गोड पदार्थ हे आपल्याला म्हणजे साखर ही आपल्याला बाळाला 2 वर्षापर्यंत द्यायची नाहीये, ती बाळाच्या आरोग्यासाठी चांगली नाही। आता तुम्ही म्हणाल की आता आम्हाला सुद्धा लहानपणी दिलेली आहे, किंवा आता तर आमचं बाळ 5 वर्षाचं आहे, 4 वर्षाचं आहे आणि आम्ही तर त्याला दिलेलं होतं, तेव्हा आता आपल्याला इतके दिवस माहित नव्हतं, ती गोष्ट वेगळी आहे। पण जर का तुम्ही म्हणत असाल की सगळेच देतात, तर मग आतापर्यंत तर काही झालेलं नाही। पण तुम्ही बघितलं की आता लहान बाळामध्ये सुद्धा पचनाचे प्रॉब्लेम, पोटदुखीचे प्रॉब्लेम किंवा कॉन्स्टिपेशनचे प्रमाण हे वाढलेले आहे। तर त्याला कुठे ना कुठे कारणीभूत हे साखर किंवा जे काही आपण चॉकलेट वगैरे देतो जास्त प्रमाणात बाळाला, क्वचित एखाद्या वेळेस दिली तर ठीक आहे, पण जास्त वेळा नाही द्यायची। तर बाळाला भविष्यामध्ये पोटाचे प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे आपण बाळाला 2 वर्षापर्यंत साखर देऊ नये। मग काय द्यावं? साखर नाही द्यायची तर काय द्यायचं? आपण बाळाला त्यामध्ये खारीकची पावडर किंवा खजूर वगैरे किंवा फ्रुट्स त्यामध्ये मिक्स करून आपण बाळाला त्या पद्धतीने आपण गोड बाळाला आपण देऊ शकतो। तर मैत्रिणो, हा व्हिडिओ नक्कीच प्रत्येक आईपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या आईकडून चुका झाल्या, आपल्याकडून झाल्या, पण नवीन आईकडनं तरी चुका होऊ नये, त्यासाठी नक्कीच नवीन आईसोबत हा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात अशाच नवीन माहितीसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।